राम राम पाहुणे ओळखलं का? आओ मी इजा. आ? आता तुम्ही म्हणाल ये बेन मध्येच कुठं उपाटलं. आओ ते जरा इलेक्शनचं काम होतं का नाही त्याच्यात अडकलो. तर मी आलोय तुम्हासनी गोष्ट सांगायची. तर एक 8 पाट नगर असं काही नगर बिगर नव्हतं बरं. ही स्टोरी आहे तुमच्या आमच्या मन्या सुन्याचं तर गाव तुम्ही बघितलं. हा तर या गावामध्ये मन्या सुन्या काय काय धमाल करतात ते पुण्यांदा बघू. एकाच येडा झाला मध्ये. मेरे प्यारे गाव वालों, मी ऐकलंय माझ्या गावचा विकास वेडा झालाय. बाबा प्रगतीला बघितलं को? नाही बाबा. प्रगतीला बघितलं का हो? खाजवलं. पण तुम्ही अजिबात खाजवू नका बरं का. चला आपण मन्या सुन्या काय करायला ते बघू. तेवढा मंगळावटीवर आहे माझा. आता तेवढंच राहिले म्हणा माझा मंगळावटी. कायला का दोस्त आहेच नव्हतं माझा. कुठे की तेवढा मंगळा. तुझा मंगळा उठून मी काय करू? त्याच नाही खेळत बसू का? म्हणा माझा मंगळा उठू. पायावला मंगळा म्हणतोय मी. पायावरचा वय मला वाटत तुझा उपाशी मुंगळा. कायला का काय कसा बोलतोयस? उठव तेवढा मंगळा. उठव की तू. नाही तिथं तोंड गुपसतोस. झाडू मारायला मास्तरी झाली, कापड धुयाला मास्तरकी झाली, इस्त्री मारायला सुद्धा मास्तरकी झाली. तसं मंगळ उठवायला काहीतरी झालं असं नाही की तुझं. गबस तसलं काय नसतंय. जरा विचार करतोय मी. कर की मग. तुला कोणी अडवलंय? विचार करण्याचा आणि मंगळ उठण्याचा काय संबंध? अरला का डोसकं बिजी आहे माझा त्याच्यात. काय पण बोलतोस. आता काय डोसक्याने मंगळा उठून आयो तू? तेच म्हणतोय मी. माझा हात बिजी आहे, हातावर डोसकं आहे आणि डोसक्यात विचार आहेत. त्याला घालतो ते विचार गाडवाच्या गांडी. ए अरे आपले विचार काय असलं आलतू पालतू आहेत काय कुठे बी घालायला जाईल त्याचा त्यो. झोप. हो प्रगतीला बघितलं का हो? कसली प्रगती? मातीत गेली प्रगती. काका प्रगतीला बघितलं का? नाही बघितलं बाबा कशाची प्रगती. गरीब माणूस आहे. जाऊ द्या. याला अजून गावली नाही बघा प्रगती. तुम्हाला गावली तर सांगा बरं का विचारा एकाच. शाळेला सुने आपलं नशीबच गांडवला का. एक गोष्ट दड होईल तर शपथ. नाहीतर काय. अरे म्हण्या त्या दोघी आल्यावर आपल्याला किती आनंद झाला होता. मी तर बापूला देवच मानायचो. ए अरे ह्या पाल्ला तुझ्या तो बापू. खऱ्या आशीर्वादाची गरज तर त्यालाच होती. पार घरापर्यंत हाणत नेला असेल त्याच्या बायको दे त्याला. बापूचा आशीर्वाद म्हणा बापूचा. घंटा. तोच आलाय पुण्यांदा आपल्या हातात. अरे त्योच हलवत बसायची वेळ आली आता. ए अरे सोडून दे की. पार कपाळात जायची वेळ आली आता. म्हण्या काय केल्यानं त्यांची आठवण जाईना बघ. ए सर मारदा आता. अरे 6 महिने झाला आता. तिचं पार डिंगडांग झाला असन. नसल तिचं तर नक्कीच नसन अजून. अरे तिचंच तर पहिलं झालं असेल बघ. तीच लय आवरली ती. तुझ्या या बापूच्या नादाने उपास नाही मोडला. पर एक गोष्ट लक्षात आली बघ. कोणची रे? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावरती आपल्या मनाचं काय होत असेल ती. होय हा? आता पतूर आपण त्यांच्यावर हसत होतो. म्हणून आजपासून आपण असल्या प्रेमभंगेसनी मदत करायची बघ. पर कसं कुठं हुडकायची असली प्रेमभंगी? अरे ती काय हुडकाय लागतात वय. ते असतात आपल्या आजूबाजूला. जाऊ त्याला. अरे या जगात
ज्याचा प्रेमभंग झाला नाही असं कोणच नाही बघ. असं म्हणतोय. चालतंय. चल मग. अयो मण्या 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 ए मण्या ए, अरे काय झालं? पॅन्टीमध्ये मोकळं शरीर आहे. ए, अरे उठ, उठ, उठ. काढ ते पॅन्ट. काढ काढ पॅन्ट. काढ की आता. काढतो का नाही आता? त्याच्या आईला तो मुंगळा पडला की खाली. कुठे हे बघ तिथं पडलाय. हे काय चावला नागोबा सुजला ना माझा. बरा सुचला. तुला म्हणतोय त्याला उठी 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 उठ बसलाय तिथं आळशागत. आता मला काय माहिती पॅन्ट्री घुसून म्हणून. बरा तुला चावला. गप चल आता. चल चल जायला. चल. बघितलं मंडळी, मण्याचा आळस नडला आणि मुंगळ्यानं सुन्याचा नागोबा फोडला. आता काय करणार बिचारा, बसलाय चोळत. ए सुन्या अरे नाचू नको गप. मण्या तुझ्या मुंगळ्याने माझ्या नागोबा टसला ना. भोग आता तुझ्या करण्याची फळ. तू झोपलाय आपला आळशागत. अगं ऐकून तर घे. असं करू नकोस. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. मी मरून जाईन. हात जोडतो. मला विचारच नाही करू तुझ्याशिवाय जगण्याचा. आणि तू बी किती शब्द खाल्ल्या होत्यास. अशी कशी विसरू शकतेस तू? बोल की आता. आता का गप्प बसलीस? जर आता नाही बोललीस तर कवच नाही बोलू शकणार. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. तुझ्यावर कोणाचा दबाव आहे का? कोणी इश्प्याची धमकी देत आहे का? मग कालपर्यंत माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी आज अशी अचानक बदललीच कशी? अरे इतकं टसतात का? राहू दे तुझा ते मुंगळा. मी काय म्हणतोय, पहिले आपण नानाच्या घरला जाऊ. तिथे गेला ना की नाने आपल्याला बघ खायला देतेस काय ना काय. प्रेम नव्हतं का माझा फक्त इस्तेमाल करून घेत होतीस? बोल की. अगदी माझ्या मनातला बोललास बघ. चल मग. चल प्रगती, प्रगती थांब. प्रगती चल चल थांब ना. प्रगती, ए प्रगती थांब. थांब ना. प्रगती थांब ना. प्रगती विकास. थांब ना ग. ए विकास. अरे रडू नको. थांब ना. अरे तर बघ प्रगती, काय चावलंय काय थांब ना. तुला? काय चावलंय? कोणी मारलंय तुला? मग का रडतोयस? ए पोरा शांत बस. शांत बस. शांत बस. आणि नीट सांग काय झालं बरं? ते माझं ते माझं कसं सांगू आणि काय सांगू? अरे पर तू सांगितल्या बगैर आम्हाला कसं कळेल बरं? सांग बरं. चायला याच्या मण्या चल याला बसू रडत. चल मग सवण सांग काय झालं ते. ए सुन्या तू जरा शांत बस. ह्यो जरा वेगळा मॅटर दिसतो. विकास तू नीट सांग बरं काय झालं? ती मला सोडून गेली. तुला पण सोडून गेली? ए यार तू गप्प बसतो का? विकास कोण सोडून गेली आणि का? मी आणि प्रगती एकमेकावर लय प्रेम करत होतो. प्रगती म्हणजे? आणि ती वाण्याच्या नरमामाची. चायला नरमा मला पोरगी मोठी होय. सुनिया तू जरा शांत बस की जरा व्हायचं. अरे विकास सोडून गेली म्हणजे? ती आता मला नाही म्हणली. चायला काहीतरी म्हणतात ना इथं आम्हाला काय न बोलता आमच्या हातात येऊन गेल्या. सुनिया तू गप्प बसतो का? तुला कळत नाही का रे? बस जरा गप्प. विकास ह्याच्या आधी वय म्हणली होती का रे ती? होय तिच्या बापानं नरू मामानं शब्द दिलता मला. कोण? नरू मामा? कायला काही क्या तो कुणा विश्वास ठेवतोस? अरे तो नरू मामा कधी खरं बोलतो का? अरे तो जाईन तिथं निको फेकाफेकी करतो. आज या गावात उद्या त्या गावात परवा बुर्र. यार सुनिया बस कर तुझं ते नरू मामा पुराण. विकास तू रडू नको. आम्ही हाय तुझ्या माग.
आ ती प्रगती कशी नाही म्हणते ना तीच बघ. मान्या आपण काय करणार त्यांच्या पुढं? तो नरू मामा आणि त्याचा तो दोस्त आम्ही ज्या कसले आहेत माहित आहे हो तुला? आणि तो सरपंच देवा, अरे समजायची तर गट्टी आहे. अरे आपल्या गलीचं मागचं दोन जाणतं माणूस शरद तात्या ते पण गबसलाय त्यांच्या पुढं. आणि तो राजू फॉरेन शिकून आलेला, त्याला तर जेरीस आणली दोघांनी. हा आपलं काय चालणार त्यांच्या पुढं? अरे तुझंच मस्त समज खरं आहे. बरं आपल्याकडं दोन अस्त्र आहेत त्यांची. तो उपसरपंचाचा पोरगा आदिनाथ आणि त्या सरपंचाचे भजन गाणारी बायको. सरपंचाची बायको गाती वय, लोक कसं सहन करतात त्यासनीच माहित. अरे सरपंचाची बायको जरा फुटेज खाणारच आणि लोकांचा बी नाईलाज आहे. पण सरपंचाचा चेले लय भारी लय भारी म्हणून टाळ्या वाजवत्या. बाईच्या अंगात चेळ येतो, बाई लगे दुसरा मग गाळायला घेते. अरे गाळायला अभंग म्हणजे का चकली का शेव आहे ती? अरे अभंग आहे तो अभंग. म्हणया चकलीवर शेवर आठवलं वहिनी ना चकली एक नंबर बनवतात, एक नंबर. हा आणि चकलीवर चिवडा मिळाला तर काय सांगतोस लेका? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही त्या प्रगतीला नरमामाला समजवणार होताच ना. अरे त्याचीच तयारी चालू आहे. ते नरू मामा गावात कधी येणार आहे ती कळायला पाहिजे का नको? आ त्यामुळं पहिलं मिशन आता सरपंच वहिनी. चला चला आ चल चल चल. निघाले 2 वाघ सरपंच वहिनीकडं. काय दिव लावत्यात काय माहिती, काय फक्त चकल्या खाऊन परत. हा पण प्रश्न राहतोच, कोण असेल नरू मामा आणि का पळत असेल प्रगती इकासपासून लांब. चल तिकी तिकी. चल चल. हा म्हणे हा वहिनीचा आजचा हा? चिवडा चकली आणि शेव आईला. अरे खाली बघ की. आ त्या चिवडा चकली शेवच्या नाद लक्षात राहिलं नाही बघ. तुझा मेंदू करापलाय बघ. ए काय पण बोलतोय. अरे मी काय म्हणतोय, हा तिथं काय आपण चकली चिवडा आणि शेव खायला चाललोय काय? मग कशाला जायचं? नरू मामाला शोधायला चाललोय ना. जाऊ दे. त्या अरे सरपंचाला पण- माहित असेल नरू मामा कुठे आहे. आणि वहिनी शेवल्या मस्त बनवती बघ. अरे ती चकली शेव घाल तुझ्या खिशात. खिशात आत करून काढणार आणि ते पण खाणार मी. हा, तुझ्या डोक्यात आहे ना नसती चकली आणि शेवच भरली बघ. डोक्यातले बी शेव चकली खाणार मी. बरोबर आहे बघ तुझं. ती चकली आणि शेव खाऊन हागणार बी चकली आणि शेव. हा मग ती पण खाणार मी. खा की. खा. अरे खा की. हा, चल. साडीला पिको पाल वाटत. हे सरपंच आहेत बर का, टेलर नाहीत. देवा सरपंच आणि या वहिनी गायिका, भजन गायिका. कळल्या ना कोण? करू नका. नाही नाही हा? हा. आपल्याला ना हा तुझ्या तर सारखं डोसक्यात खाण्याच्या शिवाय काय सुचत नाही बघ. हा मग बघ तुम्ही काय करायचं. चालेल हा? चालेल काय बघायचं ते बघ तू बाबा. गडबड हा. करू नको. सरपंच सरपंच हो. साहेब आहेत का घरात? कोण हो सरपंच. कोण आहे? सरपंच साहेब आहेत का घरात? कोण आहे यात? हा आलो आलो. ए चल सुने चप्पल कर. चल. अरे मनेस राम 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 राम. राम राम. हा तुमचं काय साडीला फॉल वाटतं? वहिनींचं वहिनी साहेब करतात ना हो साडीला फार. अरे रात्रीला भजनाची तयारी आहे ना मग तेच चाललंय. असं आहे वय. काय पण म्हणा सरपंच साहेब, वहिनी मात्र भजन एक नंबर हा. गातात बघा. आहे का नाही म्हणे? होय म्हणजे असं ऐकतच राहू वाटते बघा. तुम्ही उभे का? बसा की. बसत की वहिनी. अरे बाडकाव इथं बस. तिथं कुठं तिच्याजवळ बसतो का जाऊन? वहिनी हा. एक विचारू का तुम्हाला? विचारा की. नेमकं तुम्ही खायला बसलात का साडीला फॉल लावता? ती नरू मामा म्हणलं होतं तुम्हाला कामाला लावतो म्हणून, पण ती गावात कुठं दिसना झालं. म्हणलं तुम्हाला काय बोलल्यात का बघाव. कोण? नरू मामा? नाही काय नाही बोललो म्हणतोय.
नाही बाई नाहीतर नाही ती विचारला असतील गडबडीत बघा हा जरा फोन लावून विचारा की त्यांना फोन. अरे मन्या सुन्या, फोन करायला काय ते आपल्यासारखे रिकाम टेकडे आहेत वय. किती तो मोठा माणूस, किती त्या मीटिंग बराबर खाजोला पण टाइम नसेल त्यास. ए डोसक डोसक म्हणायचंय त्याला. अरे लोकसेवेसाठी त्या माणसानं लग्न नाही केलं अजून. तरी पण पोरगी आहे. ए गप्र तू. ए, तसं नाही आम्हाला कळलं होतं त्यासनी एक पोरगी आहे म्हणून. ए गपकी, त्यासनी काय खायला दे की ग. वहिनी चकल्या ना चकल्या. तुमच्या चकल्या भजनापेक्षा भारी असतात. हा. म्हणजे काय समजत नाही हो. चकलीला भारी म्हणावं का तुमच्या त्या भजनाला भारी म्हणावं. होय. वहिनीचं कसं समजच भारी भारी असत. ए भाडकाऊ, अरे मन्या सुन्या. नाही. पण आपल्या माणसाविषयी असं ऐकून बरं वाटत नाही है का नाही. हा. पण तुम्हाला तर माहिती हा. आमच्या दोघांचा नर मामावरती किती विश्वास आहे ते. हा? पण ती लोक काय बी म्हणते ती. आता कसं बोललास तसं मी बी ऐकलं होतं बरं का अमितच्याकडनं. त्यांचं लग्न झालं होतं म्हणून. बघा म्हणजे पोरगी झालीच असन. हा अरे. तसं नाही रे तसं विरोधक म्हणतात. हम्म. विरोधक हा चम्मा आईला मन्या लय सांभाळून घेतो रे त्याला. नाही त्यो नाशिकचा आहे ना. आणि तू बाराचा हा? बारामतीचा. आईला तुम्ही दोघं बी कनी हे घ्या चकल्या. ए तर बघ वहिनीने चकल्या आणल्यात. खा. घ्या. वहिनी आल्या हा. चकली खा गप. वहिनी फक्त चकल्या सोय. मग अजून काय पाहिजे बडव्या तुला. नाही मग ती चकली संग हा? चिवडं म्हणायचं याला. हा. खातो खातो. ए दे ग त्यासनी चिवडा दे. आणि हा बाहेर जाऊन खायचं बरं का. खातो की. पर म्हण्या नरू मामा गप्प बसतो का. आता कुठला आलाय नरू मामा. तरी पण एकदा विचारून बघ. बघ तू हा तू हा. थांब जरा. वय सरपंच साहेब हम्म. ते नरू मामा कुठं असतील व. मला नाही माहित, पर असतील तालुक्यात. गावची सगळी कामं तिथंच करतात नव्हे. हा मग कवा येतील. नाही काय सांगता यायचं नाही. चालते मग बघता. तर बघ चिवडा घे. कचरा करू नका. हा ये निघा. इकडे तू चकली घे. चल. घेतो हा निघा. घेतो. येतो बरं का. हा मी पण वहिनी येतो. साहेब येतो बघ. या. आईला. सरपंचाच्या इथे येऊन कायच उपयोग झाला मग नाही. काय पण म्हण्या हा. आता काय करायचं. आता बघू नाश्त्याची सोय झाली. हा आता च्या म्हणजे आम्ही च्या. आम्ही च्या हा त्याला नक्की माहिती असं नरू मामा कुठे आहेत. असं म्हणतोय. आणि ती परगती बी. हा चल. सरपंच जरा कुत्र ते पण गाड्यामध्ये लोड ना. अरे सुनिया असली लय कुत्रे आहेत सरपंचाकडे. होय ज्यांच्या गळ्यात आहे ना सरपंचाने लोडनं बांधल्यात असं म्हणतोय. आणि दिल्यात गावभर सोडून बघ. हा चल. सरपंच झाला. अमितच्या हॉटेलवर जाऊ. हा. आता आम्ही आम्ही अर हाय की अजून वहिनी सापडते का. हं? चिडल्या. सरपंचाच्या घरात तर नाही गावली. बघू आम्ही चाच्या हॉटेलात तर गावती का. प्रगती प्रगती कसली प्रगती घेऊन बसलाय का. या फक्त बोलायच्या आणि सांगायच्या गोष्टी झाल्या. मग काय सगळे ईडी आहेत वय त्यांच्या संग जायला. एडीबी आणि ईडीबी. म्हणजे तू गपचा पी. चहा आणि ह्यो चायला याच्यात काय राम नाही बघा. येडा की खोळा तू. या चहा मध्ये राम आहे, दुसऱ्या चहा मध्ये सर भेसळ असत. पर इच्छा होत नाही घ्यायची. दुसरा काय पर्याय हाय काय आपल्याकडे. त्यो मॅडमचा. अरे तुला माहित नसेल, गेली 50 ते 60 वर्ष आम्ही ह्योच चहा पितोय. या अमितनं त्या मॅडमला बाहेरचे ठरवलं आणि तिच्या पोराला येड ठरवलं. त्यामुळं गिराईक तुटलं र त्यांचं. भले भले कारागीर दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्या, भले भले कामगार काम सोडून या हॉटेलमध्ये आल्या. ते कमी पगारावर काम करतात. चला
ज्यांचं झालंय त्यांनी बिल देऊन निघा आणि जे आत्ता आले त्यांनी लवकर ऑर्डर द्या. साहेबांची ऑर्डर आहे. कोण साहेब र? कोण म्हणजे आपण साहेब, राव साहेब. चल चल पडके मार. पाडका वगैरे नाही की मग मारतो पण. ए बाळा, चहा संपला की रे यातला? अजून थोडा देतोस का रे चहा? ए म्हातारा साल्या, तुला किती दिल तर कमी. सुने उचल उचल. लाडवा आणि तो ए राव्या, माझला कर तू. हा ना. तुझा माज उतरायला टाइम लागायचा नाही बघ. ए नीट बोल. 22 सरपंच आहे आपण. सरपंच आणि तू जोपर्यंत नरू मामा ना अमित आहे ना तोपर्यंत आपला चुरबाप. कोण आहे रे तिकडे? तुम्ही असताना कुणाचा रुबाब? हे बघा फुकटे आले. फुकट तुझा बाप आई घाल्या नाही ना समजाने एक दिवस तुझी गाण मारली तर बघच नावच नाही सांगच मने आणि सुन्या. हल. हट. मायला गाणगावाची सुपर घेते काय? चला यासने भेटू. हे आमितच्या ओ शे. सगळ्यांचे करते धरते. बोला. ते आहे का नाही? ते बघा. नाही ना हो जमत. मग गुमान चहा प्या आणि निघा कडकडनं. ते तर आहेच. अहो पर अजून काय आहे? काय नाही. ते नरू मामा कुठं आहेत कळेल का हो? कोण नरू? का रे बाबा? आह, त्याचं काय आहे ते आम्हाला कामाला लावतो म्हणलं होतं. घ्या आरची. हा पर गावात कुठं दिसणं झालेत बघा. तुम्ही काम करणार होय? होय आता किती दिवस बसून घ्यायचं हा? मग त्याला नरूच कशाला लागतोय? करा की आमच्या हटलात काम. ती काय आहे अहो तुम्ही मस्त ठेवताल हो तुमच्या हॉटेलात कामाला. पण ते नरू मामाने कुठे शब्द दिला असेल तर अहो मग त्यांचा शब्द कसा मोडायचा आहे का नाही? बर बर, मला नाही माहित कुठं गेला तो. याच्या मर्जीचा तो. आम्ही त्याला कसं विचारणार? हा. ते बी करा आहे म्हणा. अहो पर काय अंदाज तुमचं दोस्त आहेत ना होती? होय मग तुम्हाला समजा माहितच असेल ना मग. होय दोस्त म्हटले ना समजाच माहित असतं. आता हा नाही का मान्या माझा दोस्त याचं मला समज माहिती आहे. आतला आणि बाहेरचं आहे ना मान्या. काय म्हणायचं काय तुला? काय नाही व तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. मग चहा घ्या आणि गप गुमान निघा. ए राव्या, चहा दे यांना. ए चल चहा पिऊन घेऊ चल. ये सुने हा. बस इथे चल. हे घ्या फुकट्यांनो. ए अरे अमितच्याने सांगितलंय ना व. तुझं काय माझा जातंय? आलाय का तुला? हा उडतो का मग? मान्या आता काय करायचं? तोच विचार करतोय मी बी. कुठं शोधायचं त्या नरू मामाला? कुठं हुडकायची त्याची प्रगती? छायला कसं व्हायचं रे आपल्या इकडचं? मी काय म्हणतोय आपण हुडकाचं नरू मामला तालुक्याला जाऊन हा. होय तसंच करू बघ. अरे पर पैसे कुणाकडे आहेत? पैसे आपण विकासला विचारू हा. त्याच्याकडे असतात पैसे. हा होय त्याच्यासाठीच करतोय ना आपण सगळी खटाटोप. विकास आईला हा तर काही गोंधळलाय. काय हुडकालाय बाबा? दोन ढोल वाजवतो का काय आता? नाही वाटत काहीतरी वेगळंच शोधतोय बरं का. काय शोधा लागले? अरे पार वैतागून गेलेलं दिसतंय सगळे कुठून टाकाय. हे बर का हे इकास हा पुरतं कामातनं गेले. काय हुडकाले त्यालाच माहिती. गावलं काय थोडी. ए म्हाताऱ्या दिसत नाही का तुला? जायला लय विचारलास रे. काय नाही काय नाही. मग लक्ष कुठे तुझं? दिसत नाही का तुला? जा की तुझ्या वाटेनं. कशा पाहिजे उगा नुसत्या चौकशा. जायला काहीतरी बिनसलेलं दिसतंय बरं का.
म्हाताऱ्याची केस उगाच उन्हात नाही पिकली. या पिकलेल्या केसानं त्याचं काहीतरी बिनसलं हे अचूक हेरलंय बर का. पण नेमकं काय बिनसलंय चला त्याच्याच घरात बघू. या त्याच्या मातोश्री बर का. बाई 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 किती ग बाया पसारा करून ठेवलंय पोरानं. काम करायचं तर नाव नाही पुरता वाया गेलाय. काय चाललंय पोराचं कुणास ठाऊक. आव काकी हेच तर शरद तात्या वरडून वरडून सांगत होत. अहो पावसात भिजलं तरी सांगायचं थांबलं नाही. अहो विकासच काय अख्ख्या देशातच हे चाललंय. हा आणि आपलं ते शिकून आलेलं ते राज अहो व्हिडिओ लावून लावून लोकांना हेच पटवून देत होतं. पण लोकांच्या टाळक्यात घुसतंय कुठं. आपली ती अडाणी असतील ना काय असायलाच पाहिजे. नसून कसं चालतं हा. विकास 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 कोण हाय तुम्ही. काय काम काढलं आमच्या विकासकडं. ती प्रगती काय नाही ते आमची प्रगती होण्यासाठी ना तो आम्हाला शिकवतो म्हणला होता. तो शिकवणार डोंबल माझं. आत बघा कसा पसारा करून ठेवलाय. त्याचं काय चाललंय त्याचं त्यालाच माहित. बहुतेक तुमचा इकाच ना याडा झालाय. वय वय येडाच झालाय. एवढं शिकून काय होणार. कुठं दिसा नाही तो घरात नाही काय. कुठं हुंदडायला गेलाय काय माहित. बर असू द्या आम्ही बघतो. हो टाकतो त्याला. ए चल येतो बर का. सुन्या तुला कळत कसं नाही रे. थोबाड बंद कर म्हणलेलं. हा नुसती बडबड करतेस. हा अरे पण काय झालं ते तर सांग की. अरे ती कष्ट आय आहे ना. हा आपलं पोरग किती बी बाद असलं येड असलं तरी हा. त्या आईला प्यारच असते बघ. हा तू असं म्हणला आणि त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं का नाही बघ. त्या आईला ध्यानातच नाही आलं माझ्या. मी कसला येणार कारण याडा म्हणालो. अरे एकदा काय दहायला म्हणा फार येड झालं ते. धडकलं धडकलंय बरं मलाच म्हणतो या दिसत नाही का म्हणून. हो तुम्ही जावा. एक तरी तर लॉच झालाय जावा. म्हणे हा एक तर आपलं काय माहित नाही. आपली आई तर ना लहानपणापासून मिले बघ. परत असं करू नको काय. पण म्हणे हा त्या इकासला हुडकायचं कुठं. एक कुणाला तर विचारू आपण. कोणीतरी बघितलं असं बघ. हा अरे कुणाला कशाला. मग त्या म्हाताऱ्याला धर. हा त्यालाच धडकून गेलाय ना होतो. बोलल्या का. चल 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 चल. ओ चल, चल. बाबा बाबा ओ बाबा थांबा. ओ बाबा थांबा. ओ बाबा ऐका की त्यो इकास तुम्हाला धडकून गेलाय ना. होय अरे नुसतं धडकून नाही तर वरतून बोलून बी गेलाय मला. आव जाऊ द्या. तुम्हीच मागाशी म्हणला ना तो येडा झालाय म्हणून. मग अशा येड्या माणसाचं कशाला मनाला लागून घ्यायचं. होय हा. ते बी बरोबर आहे. बरोबर आहे. बर कंच्या दिशेला गेला होतो. इकडे गेला की तो हातात दोरी होती येडा होता. अयो गेला इकडे तो. आता दोरी त्या आईला म्हणे पास्ता नाही लावून घ्यायचा. हा हा ए अरे तो येडा झालाय. तुझ्यागत खोळा नाही फास लावून घ्यायला. अरे पण येतो बाबा आम्ही. तुम्ही या आम्ही हुडकतो त्याला. हा ए सुने तुला काय कळतं का नाही रे. तुला काय परिस्थितीचं बांधबीन. आता मी काय केलं. काय केलं म्हण काय. त्या इकाचं प्रगतीवरती प्रेम आहे ती फक्त आपल्या दोघांनाच माहिती. हा. आणि तो तिच्यासाठी येडा झाला हे बी आपल्या दोघांनाच माहिती. तू समजा गावाला कशाला सांगत सुटलाय रे. मी कुठं गावाला सांगितलंय. मग मी फक्त तुला आणि त्या म्हाताऱ्याला सांगितलंय. जा बाबा काय पण बोलतोस म्हणे. मी कुठं गावाला ओरडून सांगितलंय विकास त्या प्रगतीच्या नादात फास घ्यायला चाललाय म्हणून. आता सांगितलंय का
मग ए तुझी बडबड बंद कर. तो कस गेला तिकडे फास घ्यायला. त्याला शोध पहिलं. पळ 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 चल. चायला खरंच तो जीव द्यायला गेलाय. ए, अरे चल ना. मी म्हणतो ते खरंच झालं म्हणायचं की. ए सुन्या अरे चल चल पळ पटकन. आलो 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 चल चल चल. थांब. अरे आलो, तो आलो. गेलाय तिकडे काय करतोय काय माहिती. चल अरे पटकन. म्हणे थांब. अरे म्हणे थांब थांब. चायला मण्याला आलेली शंका ह्यो काय खरं करतोय का काय. वाळलेलं झाड आणि लांबून येणारा एकास. आता काय खरं नाही बाबा. काय करल बरं ह्यो. खरंच घेणार आहे का पास. कुठं जायचं त्याच्या आई बाबानं. का मन्या सोन्या घेणार त्याच्या आई बाबाची जिम्मेदारी. अरे म्हणे थांब. त्याचं काय पण मेल्यावरती मड उचलाय जायचं काय. ओय चल. ए, बस. ए चल ना. अरे चल ना सुन्या आला का पळला का. चल 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 चल. काय लका तिकडे काय चाललंय काय माहिती. काय करून घेतलंय त्या ए, पोरांनी. म्हणे, थांब. पळ, 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 पळ. लवकर चल. ए, चल पळ, लवकर चल. पोरांनी काय माहिती. चल चल लवकर चल. तिला पाहिजे ना बघून चल. चल. ए, सावकाश रे, इकडं चिटकत आहे. ए, हळू हळू. ए, पटशील. खाली बघ खाली बघ. चल चल चल. नाही कसं. ए सुन्या आता बघ. चल बघ ते कसं काय. ए, पळ, 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 पळ. ए, विकास. अरे विकास, थांब ना. काय करू नका. उतर खाली. अरे अरे उतर आला. काय करू नका पोरा. उतर उतर उतर. ए, विकास. उतर. ए, पळ, 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 पळ. ए, विकास. विकास, थांब ना. काय करू नको. ए, मी उचलतो सुन्या त्याला. गळ्यातलं काढ. नीट काढ. हा, पकड त्याला. हा, काढतो, पाय काढतो. चूळ त्याचं. काढतो, पाय चूळ चूळ. पाय. ए विकास उठ. अरे काय उठ. ए पोरा उठ, 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 उठ. विकास ए विकास. असं काय करतोय. विकास ए उठ उठ. ए पोरा ए सुन्या त्याचं पाय चूळ. ए उठला का. ए पोरा विकास उठ 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 उठ. कशाला वाचवलं मला. हा? मला मारायचं आहे. का काय. प्रगती नाही तर माझ्या जगण्यात काय बी अर्थ नाही. मला मारायचं आहे. ए काय पण नको बोलू. प्रगतीशिवाय मला नाही जगायचं. तुम्ही जावा इथून. मला मारायचं आहे. जावा तुम्ही. मला मारायचं आहे. जावा. मारायचं तुला. ये. म्हणे म्हणे थांब. काय मारायचं तुला. अरे एवढी क्षणी काय होत नाही. मीच मारतो तुला. ए म्हणे काय समस्या तुला. काय करतोस तू. काढते काढ सुन्या पहिलं. तू सोड त्याला. मारायचं आहे त्याला. हा अरे तुला मारायचं आहे ना. मारायचं तुला. मारायचं नव. अरे पहिलं मला सांग त्या माऊलीला काय सांगू जिने 9 महिने तिच्या पोटात तुला वाढवला. हा मारायचं तुला. अरे स्वतःच्या स्वप्नाची रांगोळी करून तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझा बाप थटला तिथं. अरे तुझं पोट भरण्यासाठी त्या माऊलीनं स्वतःच्या पोटाला चिमटं घेतलं बघ. अरे तिला कसं वाटेल तुम्ही आल्यावरती. एकुलता एक हायच नव्ह तिला. आणि तो तुझा बा समत्या गावाला वरडून सांगतोय माझं पोरग मोठं झालंय शिकलंय त्याला पेलवल करा तुझं इमड. हा अरे कोण कुठली ती पोरगी 4 दिवस झालं नाही आली आणि तिच्यासाठी जीव द्यायला निघालायस. ए विकास अरे आम्ही ही संधी धावपळ तुझ्यासाठीच करतोय ना. पहिलं त्या देवा सरपंचाकडे गेलतो. हा, मग त्या अमितच्याकडे चौकशी करून आलो. हा. अरे ते नरुमावा कुठं गावाना झालाय. आता काय करायचं तोच विचार करत होतो आम्ही. तवा हे सुने म्हणला की शहरात जाऊ तिकडं तो गावल. होय आम्ही दोघं ना तुझ्या घरी गेलतो. पर तिथं नव्हतं लेका तू. तो म्हातारा म्हणाला हातात डोळे आणि इरा घेऊन इकडे आलाय. तवाच आम्हाला शंका आली बघ. बरं झालं तुम्ही आला. माझ्या हातनं लय मोठी चूक झाली असती. फार चूक मोठी झाली असती. हा, झाली असते का नाही. चुकलं नव. चुकलं नव. आता काढ मग पैसे. काढ पैसे.
आता जातो न आताच त्या नरू मामाला घेऊन येतो बघ. पैसा पैसा तर नाहीत माझ्याकडं. म्हण्या हे बघा खिशात नाही आणा आणि म्हणे बाजीराव म्हणा अरे खरंच पैसे नाहीत माझ्याकडं. पैसे नाहीत पैसे नाही. सुन्या अरे आपलं कसं झालंय बघ, उघड्या पैसे नागडे गेलं आणि दोघं बी थंडीने मेलं बघ. अरे 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 मेलो वय. होय मेलं. पण वाईट झालं बघ. हा पण म्हण्या हा ते दोघं पण माणसं होती का? हो. का एक बाई का एक माणूस होता? ए? एक बाई आणि एक माणूस असतं ना, कोणी नसतं मेलं बघ. उलट आणखीन एकाचा जन्म झाला असता बघ. बघ बघ काय सण करतोय मी. हा? अरे मलाच आत्महत्या करायची गरज आहे. अरे तुम्हीच बघा पैशाचं काय तर. आम्हीच बघू. नाही मग आम्ही असं करतो, आम्ही पॅन्टा काढून उभा राहतो पॅन्टा आणि तू हा नामची. मी नाही बाबा. काय ल्या काय बोलतोयस. मग काय करायचं? म्हणे आता पैसे नाही म्हटल्यावर काय करायचं? आता पैसे काय झाड तोडून घ्यायचं का? हे आपण ना हा चोरी करायची. चोरी चोरीच करावं लागेल बघ. एडबीड लागलं काय? चोरी चोरी नाही बाबा. मग विकास तू मरच. अरे तू कशाला टेन्शन घेतो विकास. हा नको. आम्ही आहे ना. आपण गावलो बिवलो म्हणजे नाही गावत. अरे इतक्या चोऱ्या केल्या आसपतूर कधी गावलोय का? अरे विकास तुझ्या किशनाला लय 10 आणल्या, कधी तुला समजलंय का? अरे पण आपल्यासाठी दुसऱ्या कशाला लोबडायचं? तू का टेन्शन घेतोयस. आपण त्यालाच लुबडायचा जो समद्याला लुबाडतो बघ. म्हणजे पाप नाही लागणार बघ. असं कोण आहे आता? आणि कोण असणार आहे? आम्हीच्या. आम्हीच्या होय, एक दिवस त्या बियाण्याला दणका द्यायचं होतच आमच्या मनात. डोक्यात पाणी बिनी शिरलं काय? 12 गावचा पाणी पिलेला माणूस आहे त्यो. औषधाला बी शिल्लक ठेवणार नाही. आणि तिथं माणसाची किती वर्दळ असते या. आणि एकतर ती CCTV. अरे समज होईल. तू का टेन्शन घेतोयस. दुपारच्या लाईट जाते का ना, तवा CCTV बी बंद असतोय बघ. तवाच जाऊ आपण. नको का नग आपण गावलो बिवलो म्हणजे मन्या सुन्या लागलं ही कच्च्या माग. काय तर म्हणा चोरी करायची. कुठं? तर आम्ही त्याच्या हाटेलात. हे तर वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजल्यासारखं झालं. चल हा जायचं ना. देशील ना, करशील ना मदत? हा सांगतो तसं कर. चल मग उठ. चल बाबा. कळलं ना आता. मी एवढ्या येऊन दोरी घरी ठेवून येतो. हा जा जा. लवकर या. इक्या तेवढ्या आईची माफी माग जा. होय होय. हा म्हण्या हा तर बघ वायरमन. यार थांबू त्याला. थांबू पटकन. मामासाहेब मान्या सुन्या बोला की काय घरबीर बांधले काय? मीटर बिटर जोडायचंय काय? हो साहेब, काय चेष्टा चालू आहे आमची. मग काय विशेष? नाही ते तुमचा फ्यूज का उडणार आहे. हा काय लेका हो, माझा उडायचा आहे तेव्हा उडू द्या. तुमचा उडलाय का सांगा, जोडून देतो. आहो साहेब फ्यूज तसं नाही, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. लाईट कवा जाणार आहे. हा. का रे तुमचं काय काम आहे लाईट पाशी? ती काय आहे, आंघोळ करायची आहे ना वा आम्हाला. हा. ते आम्ही चंदन शेठच्या शेतावर जातो हा. आंघोळ करायला. आणि गेल्या टायमाला काय झालं, हा. आम्ही गेलो ना आंघोळ करायला आणि शर्ट बिर्ट काढली, सगळी कापड काढली आणि गेली ना तुमची लाईट. हम्म. मग काय
2 तास बसलो उघडा आम्ही तसंच. ओ साहेब हे तर काहीच नाही. एक दिवशी ना आम्ही हागायला बसलो होतो आणि हा. अर्ध्या तासानं 2 तास जाणार आहे. काय असेल उरकून घ्या होय, बाबांनो. होय. सावका जावा. हा जाऊ द्या साहेब. चला येऊ का? हा चौकात जाऊ द्या. म्हणा अर्ध्या तासाने 2 तास. अर्ध्या तासाने अर्ध्या तासाने 2 2 तास. तास. लक्षात ठेवा. 2 तास. आई काय रे काय झालं? काय झालं? काय सांगशील का नाही? किती करतास तुम्ही माझ्यासाठी? अरे तुझ्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं? हा हा तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे मला? हा होय होय हे कधी ये. विसरणार नाही मी. अरे ठाव आहे रे मला, ठाव आहे. आलायसा हो तर दोघं बी हात धुवून घ्या. बर. संगच वाढते जेवाया. चालते. म्हणजे दुपाच्याला नाही आलं तरी बी चालेल बघा. अरे अरे किसनम्मा कसा आडवानी यायला लागलाय? हा? माझं चुकलं साहेब. अरे तुझ्या हॉटेलचा कब्जा केला ना त्या दोघांनी. हा? आता काय करायचं? वय झालं, केला कब्जा, काय करायचं? होय लागा वय झालंय तुझं आता. नीट जा रस्त्याने. हा हे मन्या बघतो सुन्याच्या आम्ही त्याच्याकडे. आडवानी येणारे केसनामावर का आता आम्हीच्या जे चालवतात का नाही हॉटेल ते आधी हे चालवायचे आणि त्या हॉटेलात मन्या सुन्या चोरी करणार. हे काय खायची गोष्ट आहे का? अरे कोणीतरी सांगा त्याच नाही. आईला मला वाटलं ही 2 बेने घाबरली. कुठलं हे पुन्हा दडून दडून आम्हीच्या हॉटेलकडे आल्या. आता काहीतरी इंटरेस्टिंग घडणार. एक तर मन्या सुन्या अमितच्या हॉटेलमध्ये चोरी करणार किंवा ते अमितच्या तावडीत गावणार. गावात धरणं वाट बघतोय बघ. गावा यायचा काय माहित त्यो का गेला परत फास गेला. हा हे आता कसला जातोय? मगाशी बघितलं ना कसा झापलाय त्यो. ए म्हण्या हा भारी परवची देतो. हा असं वाटतं ऐकत बसावं. ए अरे ते काय प्रवचन होतं वय? प्रवचन म्हणे. मग काय होतं? हा? अरे ते हे आपलं ते हे अरे काय म्हणतात त्याला ते? काय म्हणतात? अरे ते नाही का लेचकर. लेक्चर. हा लेक्चर कसं लेक्चर. हा होय होय लय शिकलाय माहिती. तेच ते लेच. अरे म्हणे हा अजून विकास नाही आला. आता काय करायचं? चल हुडकू बघू तिथं जाऊन वाट बघू पुढं. चल दमानी पुढं बघ. अरे बाप रे मन्या सुन्या चोरी करायला आले खरे पण अमितच्या तर बाहेरच थांबलाय. त्यात ह्यो किसनामा. हे नसतं धाडस मन्या सुन्याच्या अंगलट तर येणार नाही ना. अरे आम्ही आहे तिथंच. हा हा दिसू नको त्याला. नाही दिसू नको. माग सर. नाही रे लपलोय मी. हा ह्यो आला इकस. आरोपर याला कोणतरी आडवा. आरा नसता घोळ होणार. तिथं बस गप आत बस. दिसतोय का तो? आ अरे आज जाऊ का? ओ सरपंच, अहो या की इकडं. ए सुन्या सुन्या माग ये. आई माग इकडे ये. सरपंच आला. झालं नको नको बर का. आता सरपंच पण आले म्हणजे आता चोरी नक्कीच कॅन्सल. बघल ना त्यो. बघ बघ तू बघ. उठू नको. सुन्या उठू नको ना. काय उठ. ओ भाऊजी तिथं काय करायले? गावलं
आता काय खरं नाही मंडळी. आमचे हे गेलेत तिकडं अध्यक्षाकडं. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीचा अभंग ऐकवते. अभंग झालं सुन्या सुचलंय. पडला बळीचा येतं, येतं. बकरा. ऐका. ऐक आता अभंग. पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती. ओ वहिनी हा तर अभंग जुनाच आहे की हं? जुना जुनाच आहे. चाल नवीन आहे. हो का? फेका कसा भारी धरलाय. धरा मग. काय? हे का हो हं, हं, अजून हं. काय धरायचं मनात आहे का तुमच्या हं, धरते धरते. पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती वा, वा, पाऊले वा, वा. चालती पाऊले वा. चालती पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती पाऊले चालती. मग येतं की पाऊले नाही तुमचं चालत. ते पंढरपूर थांबा हो येतय येतय. हे काय आलंच. पाऊले चालती पाऊले हं? चालती पाऊले चालती हं? पाऊले चालती. चालती पंढरीची वाट पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. अहो अध्यक्ष तुम्हाला सांगायचं राहिलं राव, आमच्या म्हशीला रेडकू झालं. आयला हे बरं आहे तुमच्या म्हशीचं. रेडकू झाल्या गाडीवरनं फिरते. अहो काय अध्यक्ष, आमच्या गोट्यातल्या म्हशीला म्हणतोय मी. रेडकू गोठ्यातल्या म्हशीला होऊ दे, नाही तर घरच्या म्हशीला. तुमचंच आहे ना व. काय तुम्ही अध्यक्ष. झालं तर मग इव्हेंट हा झालाच पाहिजे. लोक जमवायची एक बी संधी सोडायची नाही बघा. अहो अध्यक्ष तुमच्या शब्द बाहेर आहे का आम्ही. तुम्ही फक्त आदेश द्यायचा, आम्ही बघा कसा हलवतो. का हलवतय? अहो यंत्रणा हा, हा. बघा की कसा हलवतो. गांजुनीय भारी गांजुनीय भारी भारी गांजुनीय भारी. अजून किती मोठा अभंग आहे. थांबव. गांजुनीय भारी डोसकं धरल्याशिवाय ही बाई आपल्याला काय सोडायची नाही राव. दुःख दारिद्र्याने. हो इकडे लक्ष द्या. इथे किती दुःख भारी झालंय. दुःख दारिद्र्याने दुःख दारिद्र्याने पडता रिकामे भाकरीचे त्याला ताट. सरपंचाची बायक म्हणून काय पण बोलती. झक मारली आणि या बाईच्या तावडी सापडली. त्या आईला ही कसल्या सांगण्याच्या नादात बाहेर आलो आणि सापडलो. आई घातली. का रे टरबुजा माजला वरा शिव दे तू का रे. हा? का रे आई घातली म्हणतो. वहिनी अहो त्याला तसं नव्हतं मग कसं म्हणायचं. म्हणायचं होतं. सरळ सरळ शिवाय देत होता. आई घातली म्हणला तो. होय म्हणला आई घातली. ए म्हण्या काय म्हणतोस तू हा? कपतुक आता. आव आई घातली म्हणजे तुमचा तो अभंग हा. एवढा भारी होता ना की अहो बघा हा. त्याला आईची आठवण आली ना. हा, हा. त्याची आई देवदर्शनाला गेली होती मांढर देवीला आणि तिकडे मेली. त्या दिवशी सेम ह्याच कलरची साडी घालून गेलती बघा. आव तो म्हणला ना आई घातली साडी, त्या साडीचा रंग आणि तुमच्या ड्रेसचा रंग सेमच आहे बघा. असं होय. हा. आणि तुम्हाला गाताना डिस्टर्ब होईल म्हणून तो बिचारा गप बसला आई घातली म्हणून. हा असं झालं वय. माझं चुकलं वाटतं. गैरसमज झाला. ह्याच्या आईच्या आठवणीत एक श्रद्धांजलीवर अभंग म्हणते मी. हा? आता बघा तुम्ही ऐका तर. पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची. वहिनी, हा? तुम्ही नाही ना चालला देवदर्शनाला. का व? आव काय हा? नाही ह्याची आई बी गेलती ना हा. देवदर्शनाला लाल रंगाची साडी घालून आणि गचकली ना बिचारी. ए हा? अरे शुभ बोल की जरा. असं बोलतात वय. वहिनी साहेब आहे ना मी. हा होय सरपंच या. काय म्हणताय अभंग का. हो, होय, होय. अभंग. काय निघायचं ना गातात मग. वहिनी एक नंबर. तुम्हाला मी ऐकवते. तुम्ही आता तर- बसलाय मला. तुम्ही तर तृप्तच झाला असेल. आमचा रोजचाच संचाचा कार्यक्रम आहे ह्यो. त्यामुळेच कानात लगेच घातलं तुम्ही. चला येऊ का. चालती पंढरीची वाट. जायला गेली एकदाची. जायला हिच्या जुनाचा अभंग नवा म्हणून गाते. अरे गाते कुठं ओरडत होती. मग मग काय 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 एवढ्या भारी अभंगाची या लावणी सुन्याला वाट. संसर्गजन्य रोग झालाय बरं का. भेटू अभंग नको गायचा. देवा या बाईची गाठ. ए सुनिया लाका तुला वान नाही पण गुण लागला तिचा. तिच्या बरोबर काय? बोलत जाऊ नको लय. सुनिया तू खरंच वाट लावशील. तू त्या बाईच्या नको नादाला लागू. हा. हा ज्या कामासाठी आलो ना ते राहायचं आपलं. राहायचं कसं बघतो आता. सुनिया अरे काय झालं. ए, सुनिया अरे.
त्याच्यात राहायचं नाही. अरे काय झालं? सुन्याला काय झालं बघा की? सुन्याला बघा काय झालं? सुन्या, उठकीला का बरा? अरे काय झालं सुन्याला? अरे काय रे? काय झालं? आजचे दिन आले रे. ए राव्या, जा भेळचा पुडा घेऊन ये. अरे कोणी तुला औषध द्या. काय झालं? अरे बघा त्याच्यात. ए अरे अरे उठ की. ए, उठ काय झालं? ए उठ. ए, अरे उठ. आले सुने सुने आजचे दिन आले. उठ. मी कुठे? अरे तू माझ्या हॉटेल पुढे आहेस. कोण तू? अरे मी अमितच्या अध्यक्ष. कोण अमितच्या अध्यक्ष? हो अरे या खुळ्या समजुती हाय. अरे मी आता स्वर्गातून जाऊन आलोय. हा? तिथं म्या मोठे मोठे नेते, उद्योगपती, नट, भिकाऱ्यासारखे लाईनीत भीक मागत बसले होते. कसली लाईन? इलेक्शनाच्या तिकिटाची. तिकिटाची नाही, मग? आपले पाप मोजत बसले होते. ते तर राहिलंय. ए चल जरा झोपून उठ म्हणजे बरं वाटेल तुला वाईट. हा होय होय जायला घेऊन. होय ए राव्या हा? जा जरा भजी बांधून दे रे. हा, हा, बरं वाटेल जरा जरा खाल्ली की. भरजी आण म्हणजे जरा बरं वाटेल त्याला. वय वय जरा त्याच्या संग कांदा आणि भजी जास्त बांध. जास्त खाल्ले की जास्त बरं वाटत. होय होय बरा आण, झालास आण, ना आण. की वर स्वर्गात काय काय झालं ते सांग मला. तेवढंच जरा देऊळ बांधायला मदत होईल. वय तुमचं सर्व देवळावरच आहे नव. हो. मग ते देऊळ बांधण्याचं कधी मूठ निघणं आहे की नाही? काढू की लवकरच. होय देव विचारत होत म्हणून म्हटलं. हा होय होय. अरे सुन्या तुला बरं वाटत नाही ना व? बोलायचं बंद कर बरं आधी. हा चल जाऊ जरा झोपून उठ म्हणजे बरं वाटेल तुला. हा हा ओळखलं ना मला कोण आहे मी? हा हे घे. अमितच्याची येथे लावणी वाट, मन सुन्या चालती शहराची वाट. हे बापरे, पर हा इकाच असं काय करतो? दडून बसलाय वाटतो. त्याचा पहिलाच टाइम होता ना चोरी करायचा. घाबरला असेल बिचारा. हो मी नाही केलं. मी नाही काय केलं. मारू नका. मला पैशाची लय गरज होती. हो मारू नका. हो मारू. हो मी तुमच्या इथं 2 महिने कामाला राहतो पण मारू नका. मला पैशाची लय गरज होती. हो मारू नका. हो मारू. मला वाटलं खेळच खाल्ला झाला. खेळ खाल्लास? अरे आता तर चालू झालाय. मग अरे अजून त्या अमितच्याला कळलं बी नसन बघ. हा अरे एवढं छपते हे काय समुद्रातला एक थेंब. हा किती आहेत? मोजले नाहीत. मोजलं नाही ते. नाही. बरं एक काम कर इथं आणि
50,000 आहेत. 50,000 भारीच आहे की. एकच नंबर. आता त्यो नरुमामा काय, नरुमामाचा बाबी गावल बघ. म्हण्या हा, समज खरं असलं तरी याचं 3 हिस्सा कर. 3 हिस्सा. होय 3 हिस्सा, तुझा, माझा आणि याचा. अरे आता आपण ही समजा ह्याच्यासाठीच करतोय ना ब. म्हण्या हा, तरी बी त्याला वाटायला नको हा. की पैसे आपण घेतले. घे पैसे. हा, विकास, तुझ्या हाताने 3 हिस्सा कर. हा 16,400. हे धर 16,600. 16,600. हे घे माझं. हा, त्याच्याकडं का? अरे माझं समजा त्याच्याकडेच असतं, नाही तर मला काय समजतं हिशोबामधलं. हा होय. ए थांब, खिशात कुठं ठेवावं लागलाय? आम्हाला देत नाही पैसे. अरे त्या नरू मामला हुडका जायचं नाही. हा आता नरू मामला हुडकायला आम्ही कुणासाठी चाललोय? माझ्यासाठी. मग पैसे कोण देणार? मी. दे मग, तुझ्या हाताने सांग आम्हाला त्यातले दे. चायला सने, अरे आपल्यालाच घ्यायचं होतं समज, तर मोजायचं नाटकच कशाला केलं? अरे म्हण्या त्याला वाटायला नको की त्यानं आपल्याला 50,000 रुपये दिले. त्यानं फक्त आपल्याला 16,400 रुपये दिले. अरे नवीन आहे ना व, आपल्या धंद्यातले रूल त्याला माहित नाही. चायला नको तिथं कशाला डोकं चालवतं रे तुझं? हा, अरे ती बघ किती बितारलंय. हा, काय पण म्हणतो कसं म्हण्या. गाभारलं. आणि तो असा आणखीन त्याला याड्यात काढल्यावर कसं होईल त्याचं? अरे काय होणार आहे त्याचं? नरू मामा लोकांना रोज गंडवतो बघ, कोणतं स्कीम आणतंय आणि लोकांकडून पैसे गोळा करते आणि लोकांना तेच देते आणि वर बसू यास पण खाते म्हण्या. अरे तो नरुमामा हाय, त्याची लय मोठी यंत्रणा काम करते आणि त्यात त्या अमित चाची त्याला मदत असतेच बघ. ती बेन होय. आणि कमी जास्तीला त्या देवा सरपंच असतोच टरबूज. भाषण ठोकायला. जाऊ दे सोडा. तुम्ही केव्हा जाणार आहे शहराकडे? अरे ही काय निघालोच आहे. ती काय नाश्त्याला घेतलंय. आता हिथनं इष्टी स्टँडवर जाणार, नाश्ता करणार आणि जेवाय डायरेक्ट शहरात. हा, लवकर या काय? वाट बघ. अरे वाट बघायला लावणारच नाही बघ तुला. अरे ह्यो गेलो आणि ह्यो आलं बघ. फक्त ते नरुमामा आम्हाला घावायला पाहिजे. हुडकतो त्याला. हा, नरुमामाला प्रगतीला घेऊन येतो. तू काय काळजी करू नको. हा टेन्शन घेऊ नको. चल म्हणे. लवकर या. हा येतो. हा, हा, लवकर चालेल. ए, चल टेन्शन नको घेऊ बघ. येताव आम्ही. बर. त्याला घेऊनच येताव. हो. हा. किती बी वेळ लागला ना तरी येताव. हम्म. तू काय काळजी करू नको. आणि भलत सलत मनात आणू नकोस बर का. काय तसलं काय मनात आणण्यापूर्वी आईबाचा विचार कर. हा, हा, काळजी करू नको. हा. येतो आम्ही. हा, हम्म. येऊ का? बर. टेन्शन घेऊ नको. हम्म. राम राम. राम राम. हो राम राम. ऐक काढ नाश्त्याला आणलेला काढ वडापाव. लय भूक लागली. आता वडापाव खाऊ आणि इष्ट आली की जाऊ मस्त पैकी शहराकडे. आईला कसं व्हायचं त्या विकासचं. बघू काय होतं. वडापाव खा. खपाटापटा. नरू मामा होतोय आता शहरात. पैशाचा बंडर आहे पैशाचा. इष्टीव लक्ष ठेवा. जाईन नाही तर. अरे येड्यानो, पैशाचा बंडल खिशात आहे, मग वडापाव कशाला खात आहे? जावा की जरा बिर्याणी हाणा मस्त असा तंदूर बिंदूर. हा मटणावर ताव हाणाय सोडून वडापाव खायत बसलेत.
अरे आले की शेरा. गावातच लहानाचे मोठे झालेले मन्या सुन्या पहिल्यांदाच शहरात आलेत बर का. बघा कसं कावरे बावरे झाले. एवढ्या गाड्या, हा एवढे मोठे मोठे रस्ते, एवढी गर्दी बघून कावरे बावरे झालेत बिचारे. म्हण्या हा तो बघ हॉटेल हा भारी दिसतंय. पहिल्यांदा जेवण करू, पहिल्यांदा पोटोबा, नंतर नरू मामा. चायला सुने हा तुला लाका खाण्यापर्यंत दुसरं काय मग सुचत काय? नाही लाका हा? चल जेवून घेऊ. चल तुझ्या पोटात काय नाही गेलं तर माझं डोसकं खाची. मग काय. चल म्हण्या हा लय भारी राव. काय खाणार? काय पण चालतंय आपल्याला. तुला तर काय बी हा, चालतंय. काय पण. ओ शेट हा 2 ताट द्याव. लय भूक लागली. बर बर आणा. हा अयो म्हण्या म्हण्या बघ बघ भाकर बघ कसले भाजी. सन्या लय जाग झालं बघ जेवण. चल आता जरा बिलाचं बघू. शेट किती झालं पैसे? 700 रुपये झाले. 700. 700. ए सुनिया एवढं खातात वैर? हा आहेत. ठीक आहे घ्या. येतो शेट. चल म्हणाले का अंधार पडला की. अरे झोपायचं कुठं आता. शाळेला खरंच की. चल बघू कुठं तरी. चल बाबा असले एखाद्या देवळात बिवळात जागा. चल चल झोप लागली आपल्याला. अंधार पडला, रात झाली, पण आपल्या मन्या सुन्या आसरा घेणार कुठे. गावाकडे काय कुठेही पडत होते, कुठेही लोळत होते, कोणी विचारणार नव्हतं. पण हे गाव थोडंच आहे. शहरात आले जाता शहरात, पण यासनी अजून झोपायला जागा नाही मिळाली. आता कुठं तर घुसल्यात बर का. बघू काय मिळतंय का. हे तर देऊळ दिसतंय. ते म्हणतात नव ज्याला नाही कुणाचा आधार त्याच्यासाठी सदा उघड देवाचं दार. शाळेला सुन्या हा ह्या शहराचा बघ काय बी नियम नाही.
आपलं गावच लय भारी होतं बघ. होईल का? आईला कुठं बी फिरायचो, कुठं बी खायचो, कुठं बी झोपायचो. मग काय कोणी विचारणार नव्हतं न काय नव्हतं बघ. होईल का? पण ह्या शहरात एक बी माणूस ओळखीचा दिसत नाही बघ. मग काय? समधी निसती लोकांची धावपळ. कोणाचा कोणाला नियम नाही का काय नाही. शाळेला हा ह्या गर्दीत आपल्याला नरू मामा कुठं घावायचा रे? कोणाला माहिती असन तर त्यो तरी आपल्याला कसा घावायचा? होय सुन्या, अय सुन्या, सुन्या झोपलेला का? कटाळलं बिचार. कसं व्हायचं काय माहिती. बघू, जाऊ दे मरू दे. आपण पण घेऊ झोपून. उद्या सकाळच्याला उठल्यावर बघू. काय होय. अयो आ केवढ्या या गाड्या, केवढी ही माणसं, किती मोठा रस्ता. आईला कुठं गावाचा यासनी नरू मामा. ए सुन्या, ए मन्या खायला घे. ए अरे असलं बुसकाट खाऊ नका का? घे, लय हा? चांगलं लागतं का? नको खाऊ असलं बुसकाट. अरे घे खायला. दे 10 रुपये. यायला का खाल्लं होतं का नव्हतं? कितीला हो? 10 द्या रुपये एक. काढ. घ्या. मग लय चांगलं लागतं का? तू खा बारक्या पोरांगीत. चल आता. ए मन्या, हा ह्यो आपल्या गावचा देव. आपला देव हा, पाया पड. होय केला का? जय देव देव बाप्पा. बाप्पा पावलं नरू मामा लवकर आम्हाला आम्हाला. भेटू दे. नरू हा? मामा गाव दे आम्हाला. आम्हाला लवकर गाव दे. हा हे बघा, आम्हाला त्याचा पत्ता लवकर खेड्यात आलं येड आणि भजाला म्हणतोय पेड. दिसल तो देव आपलाच. शाळेला मन्या, हा तू काय बी म्हण, यो हा. नजर आपल्या गावात नाही का? हा होईला का सुन्या? माझा तर ह्याच्यात नागोबड्डू लाय लागलाय बघ. मन्या कशात? अरे मनात. अरे त्याला कसं समजावं तेच कळना झालंय बघ. अरे तुझ्या परीस माझी वाईट गत झाली. काय झालंय? माझं कशात काय काय सुटलंय तुला काय सांगू का? कशात काय सुटलंय? कुठं का सुटले तर कुठं पाणी सुटलंय. होय का? ए मन्या, हा तर बघ पिऊ हो. ऐ ऐ चालो. ऐ सुन्या. अरे लका. सुन्या. जायला हे तर पिऊच नाही. काय राव मन्या, रंगाचा बेरंग झाला बघ. का रे अडकत पळतोय पुरींच्या मागे? जायला मन्या, हा
महागनं सेम तीच वाटली र. तेच केस तेच चाललं आणि तेच ते तुला तर काय बी वाटलं आणि तू पागायला लगेच. हा आणि आपल्याला माहिती बी नाही त्यांचं गाव कुठलं. हा ह्या गावातले आहेत का ते काय बिल्या का काय लागा तू एवढं तुला कळत नाही का रे आता. स्वीटी ए स्वीटी स्वीटी ए मन्या ए मन्या ए स्वीटी. ओ ताई ते राम मंदिर कुठं आहे. राम मंदिर नसन बांधलं पण बांधते न केव्हा तरी. जायला म्हणे पुन्हा पण हाका मारतो. जायला जायला म्हण्या हा तुला पण झटका आला होय. मला वाटलं मला एकट्यालाच आलाय. दे सोडून सर्व ग बस. थोडीस घेऊ आणि जाऊ कुठेतरी. ए नाही ना ग परक्या गावात न ग दारू घेतल्यावर मंदिरात झोपाय बी यायचं नाही बघ. मग तुझ्या त्या उठल्या नागोबाचं काय करायचं. हा बघू काय तर. चल चल. अरे ये इकास, अरे कुठं जिंगाय लागला. अरे आता तर गेल्या ती शहरात आणि शार काय बारकय का. नरुमामा गेल्या गेल्या गावायला. हा गावल त्यो येतील घेऊन. अरे कंट्रोल कर रे रताळे. बस बस इथं. हा बिनळीचे तुला आयटम शिवाय काय सुचतं का रे? आपण आलोय कशाला इथं. म्हण्या इथं पण चमिली सारखी कोणतरी असनच की र. चमेली सारखी. अरे इथं एक दोन चमेली नाहीत आख्खी आळी आहे चमेलीची आख्खी आळी. काय सांगतोस हा. काय. चल आज उपास सोडू. चल 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 म्हण्या, चल. चालला लगेच उपास सोडायला. नाही नाही चल चल म्हण्या. अरे बसतो का आता. हा? तुला तर काय वेळ काळ कळते का नाही. पहिले त्या नरू मामाला शोधू अयो बघू काय करायचं. हाय अयो चल. एक तर पैसे संपत आले. हाय ऐ, हाय हाय ए सुन्या म्हण्या, बघ अरे काय करायलायस. बघ की कसला ऍटम आहे. बघ बघ बघ. अरे तो काय आयटम आहे वय. मग काय बॉटम आहे का बॉटम. अरे तेच म्हणालोय मी त्याला बॉटमच नाही. मग काय आहे, हा अरे बॅटमन बॉलम दोन्ही बी आहे त्याला. म्हणे तू काय बोलतो तुला समजतं का. हा बॅटम काय बॉलम काय. हे बघ माझ्याकडे यायला लागलंय. तू नको लक्ष देऊ सुन्या. ते महाग झालं ना तुझं सुन्या, उपास सोड मग. हा? सुन्या पळ. सुन्या पळ ना. अरे सुन्या आई सुन्या पळ ना. सुन्या पळ की. ए पळ पळ पळला का. आई. आ. म्हण्या. हाय हाय तू तो बड़ा ही निकला रे. ए मेरी जान. ए मला वाचवा. ए मला कोणीतरी वाचवा. ए मला कोणी वाचवा. ए कोणीतरी वाचवा. रे तू तो ए कोणीतरी वाचवा. ए ए ए ए हो हो आजा मेरी जान. अरे मेरे सलमान खान. सुन्या अरे कुठं सापडायचं तो नरू मामा. आईला पाय बी दुखायला लागला. म्हण्या बघ. चल बघू इथं कुठं मिळतोय का. शाळेला सुन्या सेम तुझ्या सारखं दिसतंय की. होईल का. आणि पॅन्ट बघ किती खाली आली. उताळ झालंय तो जगात निसतंय. काय पण नको बोलू. हा चल. ओय मनातल्या मनात हसतय. मन में लड्डू फूटा.
तिकडं लड्डू फुटा आणि इकडं दिल तुटा. अहो मंडळी, हे एकट्या इकाचं नाही, अख्ख्या देशाचं असं झालंय बघा. प्रत्येकाचं काय ना काय तुटलेलंच. म्हणा आता काय करायचं? कशाचं? कशाचं काय? कशासाठी आलो आपण इकडे तुला माहित नाही का? आईला तुझ्या हायवे ध्यानात. मला वाटलं 10 रुपये आयटम पाय विसरला असतील सगळं. काय म्हण्या, हा विसरूनच चालायचं? अरे त्या गोष्टी केल्यात कुठं आपण, फक्त विचार तरी केलाय. विचार करायला काय पैसे पडतात होय? पडतेत? पैसे नाहीत पडत. बुटा, शँडल, चप्पल ही समजा पडतात बघ. अरे थोडक्यात वाचलो तुझ्या पायी, नाहीतर सगळं पडलं असतं बघ. चायला म्हणे विसर. आता त्या नरू मामला कुठे हुडकायचं ते सांग. अरे कुठल्या बिळात बसलाय काय माहित. हा नरू मामा वय त्याही कसला काय सांगायचं तीच विचार करतोय मी. मी काय म्हणतोय, जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत नरू मामाला हुडकायचं. चल आधी चहा पिऊ, नंतर जाऊ नरू मामा हुडकायला. हा चल चल चहा घेऊ पहिला. चल जाऊ चहा प्यायला. यासनी ओळखलं का मंडळी? नाही? थांबा, आत्ता दाखवतो. हे काय आहे बापू? हे पिलं की शिळी सुद्धा वाघ होती. हे पिऊन घरला जायचं. बापूचा आशीर्वाद. ठीक आहे बसा बसा. का हो अध्यक्ष, काय एवढं अर्जंट फोन करून बोलवलं? अहो सगळा घोटाळा झालाय. कसला घोटाळा? बघा ना गिराई, सगळं मॅडमच्या हाटीलात गेले. हा चायला हा की राव, एकच माणूस बसले तुमच्या हॉटेलात. बहुतेक चाची रेसिपी कोणतरी चोरली. जातो की ना भाडव्या? चायला आपलीच लाल करते. बसा. काय आहे अहो अध्यक्ष, त्याला का मारताय तुम्ही? इथं माझं काय चाललंय आणि त्याचं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? अहो मॅडमच्या हॉटेलात गिऱ्हाईक गेल्याचं मला बिलकुल टेन्शन नाही बघा. ते काय नरू मामाच्या एका डरकाळीत परत येतील. अहो अध्यक्ष, अहो मला समजेल असं बोला की राव. अहो लफडं झालं इथं. अहो कसलं लपडं? चोरी झाली. काय सांगायचा? अहो 50,000 रुपये गेले गल्ल्यातून, कोणीतरी उचलले. काय सांगतोय? चोरी? आणि ते बी तुमच्या गल्ल्यात ना? थांबा, आताच पोलिसांनी फोन नको नको, पोलिसांनी नको. अहो आधी इथं आपल्या 12 भानगडी आहेत, पोलिसांनी नको. हो अध्यक्ष, असं सोकावतील की सुकाळीचे? आपण लावू ना आपली यंत्रणा. असं म्हणताय? पहिला आपलं CCTV चेक करू की? CCTV नेमके त्याच वेळेस लाईट गेलते. काय सांगताय अध्यक्ष? हे नेमकं आपल्याच माणसाचं काम आहे बघा. सुन्या मान्या कुठे का? जास्ती लव होऊन जायला लय वासाडी आहेत ते. होय. 2 पैसे दिले की फटकन काम करून टाकतील आपलं. आठवडा झालं राव, ती गावली नाही आणि दिसली पण नाही मला. त्या आईला त्यांनी तर चोरले नाहीत ना पैसे. मला तर खात्रीच आहे त्यांनीच चोरले असतील पैसे. सरपंच काय बी करा राव, काय बी यंत्रणा लावा, पण त्यासनी उठून काढा. मन्या सुन्यानं अमितच्या हाटीलातनं पैसे चोरलं खरं, पण त्या पैशातनं ते नरू मामाला हुडकून प्रगतीला गावात आणणार आहे. विचार बघा की किती धावपळ करते. खात्यात नाही खात्यात, नुसतं शहरातनं इकडं तिकडं फिरायला. पण त्याचा काय उपयोग? त्यांनी पैसे चोरल्याची बातमी गावभर पसरली. अहो मन सोन्याने चोरी केली. काय सांगतो? खरं काय? मैंने सुना ना अमित चाच्या हॉटेलवर चोरी केली. क्या? मैंने सुना अमित चा के होटल में चोरी की. मैंने सुना ना अमितच्या हॉटेलमध्ये चोरी केली. म्हणे सुन्याने चोरी केली. मैंने सुना हॉटेलमध्ये चोरी केली. मैंने सुन्यानं चोरी केली होय. मैंने सुन्यानं चोरी केली होय. मन सोन्याने चोरी केली.
अरे काय चाललंय या दुनियात? का हो? काय झालं? अगं मना सुन्यानी चोरी केली म्हण आम्ही चारच्या हॉटेलात आणि पळून गेल्यात. आई बिना वाढलेली पोरं अशीच वाया जातात बघा. तेच तर. अगं मने सुन्यानी चोरी केली म्हणजे? मान्य सुन्या चोरी नाही केली. अरे अख्खं गाव वरडते मना सुन्यानी चोरी केली या. मी सांगतोय ना मान्य सुन्या चोरी नाही केली. अरे पण तुला वरडाय काय झालं? जोपर्यंत तुम्ही मान्य नाही करत तोपर्यंत मी वरडूनच सांगणार मान्य सुन्याने चोरी नाही केली अरे म्हणून. आम्ही गप बसू पण अख्खं गाव वरडते त्याचं काय? अख्खं गाव काय मी अख्ख्या जगाला ओरडून सांगणार मान्य सुन्याने चोरी नाही केली म्हणून. मान्य सुन्याने चोरी नाही केली. मान्य सुन्याने चोरी नाही केली. मान्य सुन्याने चोरी नाही केली. नाही केली मान्य सुन्याने चोरी. मान्य सुन्याने चोरी नाही केली. मान्य सुन्याने चोरी नाही केली. नाही केली मान्य सुन्याने चोरी. मान्य सुन्याने चोरी नाही केली. 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 मान्य सुन्याने नाही केली चोरी. थांब ह्यांना विचारू. ती प्रगतीचं स्वप्न दावल्याला नरू मामा माहिती का तुम्हाला? कसली प्रगती बाबा? कोण नरू मामा? नरू मामा लय घोड्याचा नाही गव्हाचा. चल. सुन्या अरे ह्यांना बी माहिती नाही नरू मामा कुठे. लय घोड्याचा बाबा नाही समजत त्याला. बर बर हुडकतो आम्ही. हा चल चल. बघू. आईला सुन्या अरला का अयो आईला चक्कर यायला लागली. सुन्या अरे किती हुडकायचं त्या नरू मामाला कुठं गावायचा. आता काय कर नाही का शहर फिरायच्या हाऊस फिटली बघ. रात्रीची कहाणी लागली हो जिव्हारी. रात्रीची कहाणी लागली हो जिव्हारी. बायको माझी सोडून मला आली हो माहेरी. ती नाही आली तर माझी नाही झाली तर संन्यास मी घेईन. पुन्हा येईन पुन्हा येईन. मारा प्यारा भाई और बहनों और मारा देशवासियों. मेवणीला पटवाया आणलं या खरबूज. सासूला फसवाया आणलं या टरबूज. सासऱ्याला गंडवाया आणलं या घड्याळ. मेवण्याला पळवाया आणली या सायकल. त्याने नाही आणली तर बाळाला खेळायला आणि न मी पतंग. पैसे बी संपत आला आता. आज काय पण करायचं पण हा. त्या नरू मामाला हुडकून काढायचं बघ. अरे तुझं मत समज खरं आहे. हा पर आपल्याकडे त्याचा ना फोटो ना पत्त्या कवा गावायचा तो आपल्याला. बरोबर आहे. चल हुडकू कुठतरी. पैसे बी संपत आल्यात आपल्याकडचं. चल. लय टाइम झाला. अरे 10 वाजून 10 मिनिटं झाली. मण्या सुन्या मला हुडकालेत. काहीतरी भानगड दिसते. बघाय पाहिजे. एक काम करायचं सर. हॅलो अमित. हॅलो हा कोण? अरे मी बोलालोय. मी कोण? कोण काय? नरू. हा नरू बोल बाबा. काय रे काय झालंय गावात? हा अरे तुला कसं कळालं बाबा? तुला तर माहिती आहे ना माझी यंत्रणा. हा ते तर आहे बाबा. बर काय झालंय ते सांग. काय सांगू बाबा त्या मन्या सुन्याने ना गल्ल्यात ना 50,000 उडवले बघ. कोणाला सांगता येईना आणि हिशोब बी लागना. मण्या सुन्यानं चोरी केली ते बी तुझ्या हॉटेलात. यांनी त्या दिवशी घोळ घातला होता बघ त्यामुळे माझा त्यांच्यावरच संशय आहे. संशय. ठीक आहे हा तू नको काळजी करू.
मी घेऊन येतो त्यासनी. तू कुठनं घेऊन येणार? तुला तर माहिती आहे ना माझी यंत्रणा. हा? ये बाबा ये. काळजी नको करू, मी येतो घेऊन त्यासनी. हा हा चालतंय. हा, इकडे आलो आलो. बोला. पैसे देणार होता, काय झालं? देणार की. आता जे दोघे आलेत ना, बर. ते पैसे घेऊन आलेत मला द्यायला. हा. असा जातो ने असा घेऊन येतो. मी काय म्हणतो, हा. ते किती उधारी आहे तुमची? 6800. हा 6800. हा हा, म्हणजे राऊंड फिगर 7000. आणि उसने घेतलेले 8000. ठीक आहे. एक काम करा, उसण्याचे 2000 आणि उधारीचे 3000 देऊन टाका. म्हणजे कसं, आल्या आल्या दोन्हीचे 10 मी तुम्हाला द्यायला मोकळा. हा? काय एवढा विचार करताय? नाही तू आला नाही म्हणजे? हा म्हणजे मी तुमचे पैसे कधी बुडवलेत का? हा ते बी आहेच. नका टेन्शन घेऊ, द्या द्या द्या. ते दोघं आल्यात पैसे घेऊन, त्यासने जरा खाय पियाय घालतो. हा, जरा शार दाखवतो. हा बरोबर आहे ना? तुमचं पैसे केव्हा बुडवलेत काय? द्या. हे घे. अरे बाबा, अरे माझा विकास, अरे माझा विकास बाबा. ए बाबा, अरे मना सुन्याने नाही चोरी केली. अरे पण तू एवढा खतरच करून घेतो. हा नाही चोरी केली तर नाही केली चोरी. नाहीच केली त्यांनी चोरी. अरे नगर लेकरं असं करू काय झालं तुला? भूताने झपटलं का? कशाला जातो त्या मळ्याला? बघा ना लेकराला काय झालंय. डॉक्टरला बिक्टरला बोलवा ना. मला काही येड लागलंय काय? नाहीच केली त्यांनी चोरी. काय माहिती आहे तुला? म्हणे सुन्याने चोरी नाही केली तर मग कोणी गेले? चोरी करताना बघितलं का तू कोणाला? तो बी होता का त्यांच्या संगा? समदा बट्ट्या बोळ झाला. मन्या सुन्या तिकडं नरुमामाला गावले आणि इकडे इकास अमितच्या आणि सरपंचाच्या चोरी. अरे नगर लेकरं असं करू काय झालं तुला? भूताने झपटलं का? कशाला जातो त्या मळ्याला? बघा ना लेकराला काय झालंय. डॉक्टरला बिक्टरला बोलवा ना. मला काही येड लागलंय काय? नाहीच केली त्यांनी चोरी. काय माहिती आहे तुला? म्हणे सुन्याने चोरी नाही केली तर मग कोणी गेले? चोरी करताना बघितलं का तू कोणाला? तो बी होता का त्यांच्या संगा? हो सरपंच, मान्य आहे तुम्हाला गावानं निवडून दिलं. अहो पण जरा परिस्थितीचा गांभीर्य ओळखा की. हा पोरग बघा कसं घाबरलाय, ते कसं करायला बघा. ती त्याला दवाखान्यात न्यायचं सोडून तुम्ही त्याला इथं प्रश्न विचारत बसलाय होय. हा ए तात्या, चल घे त्याला, आपण घेऊन जाऊ दवाखान्यात. मी येतो. दवाखान्यात? हा चल. दवाखान्यात नको, मला आधी सांगू द्या. आधी बरा हो आणि मग सांग तुला काय सांगायचं. ना शेट, त्या 2 निर्मळ मानांच्या पोरावर आळ येते म्हणून माझी चिडचिड होतीये. अरे ते काय मला माहित नाही होय, मला माहिती आहे की. मग ह्यासनी बी कळू द्या. अगदी पहिल्यापासून सांगतो, मला नरू मामानं शब्द दिलता त्यांच्या मुली बरोबर प्रगती बरोबर लगीन लावणार म्हणून. प्रगती? ए काय बी बोलू नको. नरू मामाला प्रगतीच काय, कुठली बी पोरगी नाही. तुमचा विश्वास नसेल पण माझा विश्वास आहे. नरू मामाने मला वचन दिलत त्यांच्या मुली प्रगती बरोबर माझं लगीन लावणार म्हणून. आणि ती बी लय खुश होती आणि तिचं बी माझ्यावर प्रेम होत. नरू मामा शहरात गेले आणि प्रगती माझ्यावर रुसली. आता ती लगीन करायला नाही म्हणते
आणि मी आत्महत्या करायला गेलो. परमाने सुनेने मला अडवलं आणि म्हणली आम्ही नरुमामाला घेऊन येतो. पण आमच्याकडे त्यांना हुडकायला पैसेच नव्हते. म्हणून आम्ही अमितच्या हॉटेलमध्ये चोरी केली आणि त्यांच्या गल्ल्यातनं पैसे काढलं. त्या आईला म्हणजे तू बी सामील होत असच त्यांच्यात. अमितच्या अरे आवर स्वतःला. हे बघ ते काय कुठं पळून गेलेलं नाही. नरू मामाला आणायला गेल्या घेऊनच येतील. होय नरूला घावलेत ते दोघं. नरुमामाला घावली. मने सुनेचा जिंदाबाद. मने सुनेचा जिंदाबाद. मण्या सुण्याचा जिंदाबाद. मण्या सुण्याचा जिंदाबाद. मने सुनेचा मण्या सुण्याचा जिंदाबाद. जिंदाबाद. मने सुनेचा जिंदाबाद. मण्या सुण्याचा जिंदाबाद. अरे इकडे नरुमामाचा जिंदाबाद. नाही नरुमामाचे पोस्टर लावायचे अजून. जिंदाबाद. हो यो कडू. अरे हे तर बापूचे रामदेव श्यामदेव आणि नरुमामाचं पोस्टर का लावल्यात. काय वेळ आली राव त्यांच्यावर. अरे सुन्या हा. तबक नरू मामा. कुठे कुठे म्हणे दाखव. अरे इकडे तिकडे काय तबक पोस्टर वर. काय माहिती आहे का? अरे 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 2 गाडव इकडं कशी काय रे? कोण 2 गाडव? अरे सुन्यान म्हणे म्हण. जमायला इकडे आले होय. हो कुठे कुठे रे म्हणे? इकडे तिकडे काय बघतोय? इथं बघ. खरंच की राव. ह्या दोघांना माहित असन. ह्यांना विचारू. ओ नरू मामा कुठं आहे? हे काय इकडं इथं काय आहे? म्हण्या त्यांचं ऑफिस आहे. ऑफिस ऑफिस चल गावला लागला मामा. इकडंच यायला लागले. नरू मामाचा पत्ता विचारत्यातला का? जमायला अरे इकडे येत आहे. चल 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 पळ 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 चल लवकर चल. चायला आत्ता ओळखलं. हे तर त्या बापूचे रामदेव श्यामदेव आणि नरुमामाचं पोस्टर लावलं. काय येळ आली रे त्यांच्यावर. तिकडं पोस्टरबाजी चालू आहे आणि इकडं आमचा विकास येडवून बसलाय. कधी येणार तुम्ही? सगळं पैसे मामानं त्या पोस्टरबाजीवरच खर्च केले. अरे टेन्शन घेऊ नको. तुझ्या त्या मन्या सुन्यानं नरुमामाला शोधून काढलं. आले बटन लाव. मामा काय छाती भीती वाढली काय? 56 इंच. बसा. अरे बसा येतील तू. बसा. हाय आता होईल आपलं काम. बोला. कॅरेक्टर पकड. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही हायसा म्हणून नाही तर आमचा कुठं ठाव ठिकाणा लागतो. बरोबर आहे. 1 मिनिट थांबा. बोला. बरोबर आहे मामा तुमचं. अरे असू दे. ही फाईल राहू द्या तुमच्याकडं. मामा कितीदा सांगितलंय तुमच्या बिगर आम्हास कोणी हाय का? हेच ना. 500. अरे तुझं काही डोकं फिरलं का? ठीक आहे. हे घ्या आणि निघा. बस ठीक आहे निघा. ठीक आहे मग पुढल्या वेळेस विचार करून येतो. अरे असं करू नका. या मग. ए सुन्या चल. तक नरू मामा एकटाच आहे. ये इकडे. नरू मामा. ओ नरू मामा. नरू मामा आम्ही हाय मन्या सुन्या. मण्या सुन्या. अरे बसा की. ए बस. हा तुम्ही कवा आलासा गावावरनं? आवाज झाला महिना. आता ती लय मोठी गोष्ट आहे. ती राहू द्या. नरू मामा तुम्हाला अर्जंट गावाकडे यावं लागेल. गावाकडं का रे बाबा? अहो तुम्ही ती कसला बोललाय ना? त्यांनी डोसक्यातच घेतलंय ती समज. हा
एकास प्रगतीविषयी लग्न करतो. प्रगती. त्याचं काय झालं? त्या विकासनं त्या दिवशी माझं एक काम केलं. होय. मग मी त्याच्यावर कुठून दिला शब्द. अरे ते काय खरं नाही. तो जुमला होता. अहो ती मस्खर आहे तुमचं. अहो पर त्या इकासनी सगळं मनाव घेतलंय ना ते. अहो तो इकास येडा झालाय. येडा झालाय. पार मराय चालला होता. आम्ही वाचावला. आम्ही दोघांनी त्याला तुम्ही आमच्याबरोबर चला बरं पटकन गावाला आणि त्याला समजून सांगा. असं म्हणता. येतो. चला चला लवकर चला. चला. पण आधी मला सांगा, तुम्ही त्या अमितच्या हॉटेलातनं चोरलेलं 50,000 रुपये कुठं आहेत? नरमामा तुम्हाला कसं समजलं? अरे तुम्हाला माहिती आहे ना माझी यंत्रणा. माहिती होय. लय मोठी यंत्रणा आहे तुमची. आहे ना. मग कुठं आहेत ते पैसे? मामा थोडं खर्च झाल्यात पर बाकीचं आहे ती. देऊन टाक. नोटा खरे आहेत ना? 1000च्या आहेत. हे घ्या. ठीक आहे. मला जर सांगितलं पैसे संपले. हे काय नरमामा त्या अमितच्या लय बिलिंदर माणूस आहे बघा. तो काय आम्हाला सोडायचा नाही. आम्हाला काय व्हायचं नाही ना. अरे तुमच्या माग नरू मामा असताना कशाला टेन्शन घेताय? होय. माझ्यावर विश्वास आहे ना? होय होय. आमचा लय विश्वास आहे बघा तुमच्या. हाय ना. मग नरू मामा आहे रे आपल्या मागे. तू नको काळजी कर. मामा तुमच्या हातात इडी कवापासनं? एडी? अरे हातात इडी आहे म्हणून सगळी जनता एडी आहे. होय का? समजलं का? अच्छा अच्छा. जाऊ दे सोडा. तुमच्या डोक्याबाहेरचा आहे. होय ती बी काय म्हणतो? जेवलासा का नाही जेवलासा? नाही. ते नाही जेवलो. चला आधी पोटभर खाऊन घ्या. मग बघू. होय होय होय. चला आधी खाऊन घ्या. चला जाऊया. मटण भाकरी खायची. मटण खावा, बिर्याणी खावा आणि गावात गेल्यावर अमितच्यानं पैसे मागितल्यावर मग काय? त्याच टेन्शन घेऊन इकास इथं दगड मारत बसलाय. अरे मन्या सुन्या, तुम्ही ज्याच्या सोबत फिरताय तो नरू मामा आहे. नरू मामा. अरे गावाला ठगलाय त्यो. तुम्हाला असं सोडायचा नाही. गावात आल्यावर तुमचं काय खरं नाही. कारण गावानं आधीच तुम्हाला चोर ठरवलंय. पण तुमच्या सोबत नरू मामा आहे. तुम्ही त्याला घेऊन गावात येणार. त्याच्याबरोबर तुम्ही प्रगती घेऊन येणार. प्रगती? आहो मंडळी विसरले का काय? अहो प्रगती म्हणजे हा इकास जिच्यासाठी येडा झालाय तिला विसरायचं नाही बरं का? अहो तिच्यासाठी तर चालू आहे हा आट्टापिट्टा. तर आपले मन्या सुन्या नरूमामाला भेटलेत. नरूमामाला घेऊन ते आता गावात येणार आहे. म्हणजे आता नरूमामा येणार म्हणजे आपसुक प्रगती पण येणार आणि आपल्या इकासचं स्वप्न पूर्ण होणार की नाही? माझ्या माग नका येऊ कोणी. तुम्ही जावा. इथं माझ्या माग नका येऊ. जावा. नका येऊ म्हणलंय. जावा. अरे बापरे, यो इकास तर दगड मारायला लागलाय. अरे कोणीतरी आवरा त्याला. अरे कोणीतरी सांगा. अरे ये इकास, अरे असं करू नको बाबा.
अरे ते मन्या सुन्या नरू आम्हाला घेऊन यायला लागल्यात. अरे तो दिल तुझं प्रगतीशी लग्न करून. अरे असं करू नको. मी मारणार आहे तुम्ही जावा इथं जावा. जवळ नका येऊ कोणी तुम्ही जावा लांब जावा लांब जावा. जवळ नाही यायचं कोणी लांब जावा. अरे आलं नरू मामा आलं. एकाच थांबे एकाच. असं करू नको बाबा. आलं बघ आलं तो माग दिसतो गाडी नरू मामाची. अरे काय करतोय शिक्या? काय करतोयस तू? समजतं तुला? अरे इकास काय करतोय ही? हा अरे तुझ्यासाठी त्या शहराला जाऊन नरू मामाला घेऊन आलोय ना आम्ही. हा आणि तुला काही तर जीव द्यायला निघालायस. अरे जीव देण्या अगोदर आई बाबाचा तर विचार कर. चल आता ते नरू मामा आलाय. आता प्रगतीला पण घेऊन येईन. तू चल. सरपंच वा पुढं आले बघा नरू मामा. चला राम मामा. आईला याचा बी वेट का अवघड आहे. या गावात एकटा तर माणूस शान आहे म्हणायचं. नाहीतर सगळी त्या नरू मामाच्या नावानं जिंदाबाद. बघा की आता कशात काय नाही, नुसतं सभा आहे म्हटलं तरी एवढी गर्दी करायला लागल्या. तो सरकारी माणूस वायरमन तिकडं स्पीकर जोडतोय. त्या अमितच्या हॉटेलातलं ते राव्या तिकडं माईक जोडतोय. आणि हे बघा की गावातली मंडळी काम नसल्यागत नुसतंच येऊन बसल्यात. का तर नरू मामाचं भाषण आहे. हॅलो चेक झालं का वाजवून टाळ्या? तेवढ्याच कामाची आयसा नाही काय येत काय दुसरं तुम्हाला? अरे यो आला इकास. आता नरू मामा बी पुढं आहे म्हणजे आता काय त्यो सोक्ष मोक्ष होऊन जाणार. टेस्टिंग तर आज या ठिकाणी आपल्या गावचे लाडके कुत्र सुपुत्र विकास याला कुत्र चावले, याला भूतबाधा झालेली आहे. तर आपले गावचे सरपंच साहेबांनी नरू मामांना फोन करून बोलवलेला आहे. नरू मामा आता भूताला धुवून टाकणार आहे. आणि त्यांनी गुजरातवरून खास निरमा पावडरही मागवलेली आहे. चल पळ. चाललं तिथं गुजरात वरनं निरमा पावडर म्हणते. चल पळ. बायको भेटेल तुला. चालले थोबाडवा. हॅलो जयला गुजरातहून निरमा आणली म्हणे. ग बस तिकडे. तर आज या ठिकाणी आपले अध्यक्ष महोदय अरे गावठी चालेल का? आणि आपल्या सर्वांचे नाही तुला विदेशीची सवय ना. नरू मामा आलेले आहेत. त्यांचं स्वागत करून या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचे लाडके नरू मामा आज इथे आलेले आहेत. त्यांचा स्वागतासाठी मी प्रायव्हेट भजनाचा कार्यक्रम ठेवणार होतो, पण काही कारणास्तव पूर्ण प्लॅनिंगच फिसकटलं. आणि आज नरू मामाचं स्वागत अशा पद्धतीनं करावं लागलं. तर मंडळी, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण तुम्ही उतावळे झाले असाल की नरू मामा काय बोलतील. नरू मामांना बोलण्यासाठीच आपण आमंत्रित केलेलं आहे. ते बोलणारच आहे. तर मी तुमचा जादा वेळ टाइमपास न करता आदरणीय नरू मामाला मी
तशी विनंती करतो आदरणीय नरुमामाने यावं आणि आजच्या सभेला संबोधित करावं. या नरुमामा या. जिंदाबाद जिंदाबाद मेरे प्यारे गांव वालों, भाइयों और बहनों, कसे आहात? बरे आहात ना? या ठिकाणी मी आलोय कारण माझ्या गावच्या नदीनं मला बोलवलंय. मी इथे आलोय कारण माझ्या गावच्या नाल्यानं इथं बोलवलंय. मी इथे आलोय कारण माझ्या गावच्या ओढ्याने मला इथे बोलावलंय. मी इथे आलोय कारण माझ्या गावच्या गटारीने मला सटकलं काय भाइयों बहनों, अरे ह्याला तर आपण धरून आणलाय ना. सोन्या, आपल्या गावच्या हितासाठी मला शोधायला शहरात आले. घेतलं आपलं नाव. किती धडपड केली त्या दोघांनी. त्यासाठी त्यांना जी खटपट करावी लागली ती आपण सगळी जाणतात. पैसे ती खटपट या ठिकाणी मी माझ्याकडे जमा केलेली आहे. आईला लागला या 50,000. ठिकाणी ती खटपट लोकसेवेसाठी वापरली गेलेली आहे सरपंच साहेब. त्यामुळे तुम्ही चिंता करू नये. तर ज्या गोष्टीसाठी मण्या सुन्या धडपडले त्यांनी ही मेहनत केली ती गोष्ट म्हणजे आपल्या गावचे लाडके सुपुत्र विकास. तर या विकासला प्रगती मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे? मंडळी, ज्याप्रमाणे मी विकासला शब्द दिला होता की मी त्याचं लग्न माझ्या मुलीशी प्रगतीशी करेन, त्याप्रमाणे तो आज दिवस आलेला आहे. मी प्रगतीचं लग्न विकासशी करून देत आहे. पण तुम्ही म्हणाल माझं अजून लग्नच झालं नाही तर मला मुलगी झालीच कशी? ज्याप्रमाणे प्रगती माझी मुलगी आहे त्याप्रमाणे या चंदाची रेश्मा देखील माझीच मुलगी आहे. हौसाची शिल्पा देखील माझीच पोरगी आहे. गौराची नम्रता ही देखील माझीच पोरगी आहे. म्हणजे पोरी सारख्याच आहे. अशा या प्रगतीचा म्हणजे मी माझी मुलगी म्हणून जी प्रगती सांगतो ती पोरगी, ती प्रगती म्हणजे माझे मित्रवर्य अमित शाह यांची कन्या, हिला मी प्रगती म्हणतो. होय होय, मला ज्यास मुलगी झाली त्याच नरुमामाने मला सांगितलं, अमित तुला मुलगी झाली, तुझी प्रगती झाली. फक्त तिचं नाव मी मंदी ठेवलं. सुन्या, मी अमित शाह विनंती करतो की अमित शाह यांनी त्यांच्या मुलीला सर्वांसमोर आणावं आणि तिचा हात आपल्या लाडक्या विकासच्या हातात द्यावा. आणि या होय होय,
आणि तो क्षण आलेला आहे ज्याची सर्वजण उत्सुकतेनं वाट बघतात. ही कसली प्रगती. एवढी मोठी मंदी. अरे ही तर ह्या तिघांचीच कृपा आहे नव. आता काय आपल्या इकडचं खरं नाही बाबा. प्रगतीच्या नावाखाली या लोकांनी मंदी बोकांडी आणून बसवली. मंदी बोकांडी आणून बसवली ती बी एवढी मोठी. गपकी. ही मंदी जरा मंदीच दिसते बाबा. अरे त्या बोल गेवड्यांना रुमाबाला कुणीतरी सांगा. अरे हो आपला इकाच केवढा तीन मंदी केवढी. अरे यांचं कसं होणार पुढं. अयो 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 सिंगल मेल सिंगल ऑल द वे. विकासच्या टकल्याला नरुमामानी लावलं ते सिंगल मेल. आपल्या गाव मण्या सुन्या. आम्हीच ते. या मण्या सुन्याची फार मदत झाली. हो 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 हो. मण्या सुन्या मी तुम्हाला या ठिकाणी स्टेजवर येण्याचं आमंत्रण देतो. चल म्हणे. ए म्हणे चल. हो चल 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 स्टेजवर जायचं आपल्याला. तर चल चल. मण्या सुन्या सर बाजूला सर बाजूला सर. ज्याप्रमाणे मी माझा दिलेला शब्द पाळून विकासला प्रगती भेटवली त्याप्रमाणे या ठिकाणी विकासला प्रगती मिळावी म्हणून धडपडणारे हे आपले मण्या सुन्या. या दोघांनाही कोण बी अशीच एखादी प्रगती शोधून देण्याचं या ठिकाणी मी आज मामानी इकासला गंडावले. तर ते आता आपल्या आज दोघांना हा आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून खूप भाग्याचा दिवस आहे. आता घाल मला. ज्याप्रमाणे आपल्या विकासला प्रगती मिळाली. शिव्या कोणाला देतो रे. तुला देतो. ए भाडकाव नीट बोलायचं. काय करणार उघडणार आहे माझी. ए मादर चोत नाहीतर लय हानीन. ए मण्या शहाणा प्रगती आहे ना माझी आहे. सुनिया हे काय आता नवीन. मादर चोत तुला सांगतोय ज्याच्या मुनगुंटी वारात दम आहे ना त्याचीच होईल ती. ए तुला खटसून सांगतो ती प्रगती आहे ना माझीच आहे. ए माझ्या तावड्यातच घाव तू. नाही तुझं मुंडच मोडून तुझ्या हातात दिला ना मग बघ. काय समज होतं नारायण समज होत काय. अरे तुला हर्षवर्धन होईल. इखे पडतील तुला इखे. गप्पा सत बाहू नको खाऊस समजलं का. तू ना अरे ह्यांचं काय तू काय करणार आहे. इकडे तुला सांगतो. चल इकडे. अरे विकास इकडे. बघ आता तू इकडे तू. अरे बघ. अरे काय चाललंय. आपण पळत मण्या सुन्यानं इकाच पळवला रे. आणि इकाच्या माग लागली मंदी आणि अख्ख्या गावाला चढली गुंदी. आता नरू मामा काय करणार. अरे बिचारा बाव चढला रे. इकडं तिकडं बघतोय. आता काय लाव डोक्याला हात. पर्यायच नाही. गेली सगळी पळून. आणि मंडळी बर का तुम्हाला सांगतो याच गोष्टीचा फायदा घेतला आपल्या जुन्या जाणत्या शरद तात्यानं. त्यानं या सरपंचाला खेचला खाली आणि आपले जे उपसरपंच होते का नाही त्यांना बसवलं गादीवर आणि सगळे सत्तेचे सूत्र आपल्या हातात घेतली. आणि मंडळी अशा प्रकारे आपल्या येड्याचा बाजारचा सीझन एक संपलेला आहे. हा मग आवडला का नाही. अहो आवडणारच. हा मग आपले मण्या सुन्या आपला येड्याचा बाजार महाराष्ट्रभर पसरला पाहिजे का नाही पाहिजे. हा मग करा ना शेअर. अहो तुमच्या मनातल्या भावभावना पोचवा ना कमेंट रूपी आमच्याकडे.
आम्ही देतो ना त्याला सन्मान. आणि मंडळी, हा तुमचा इजा तुम्हाला शब्द देतोय, नरुमामा सारखा नाही बर का, खरा खुरा शब्द देतोय. मी सीझन 2 लवकरच घेऊन येणार आणि ह्याच्यापेक्षा भारी. मग आता शेवटचा राम राम म्हणणार नाही, कारण सगळी म्हणतात ना, तेच म्हणतो मी पुन्हा येईन.